आपण बनवणार आहोत व्हॅनिलाचं प्रेमिक्स. मग आपण स्टार्ट करूया प्रेमिक्स बनवायला. आणि हा घेतला आहे आपण 1 कप मैदा आणि हा मिक्सरच्या आपल्या ह्या जार मध्ये टाकणार आहोत. तर मी घेतलेली आहे पिठी साखर. ठीक आहे, तर ती पण घ्यायची आहे आपल्याला ½ कप. डायरेक्ट जी आपली घरातली शुगर असते ती पण वापरू शकता. मी जी घेत आहे ती पावडर शुगर आहे आणि ती मी घेत आहे ½ कप. ठीक आहे, ½ कप मी ही साखर घेतलेली आहे. आपण घेणार आहोत मिल्क पावडर. ठीक आहे, मिल्क पावडर आहे 1/4 कप. कोणत्या पण ब्रँडची घेऊ शकता, पण चांगल्यातली घ्या तर तुमचा स्पॉन्ज जो असणार आहे तो अगदी टेस्टी बनेल. ठीक आहे, तर नेक्स्ट आपला इन्ग्रेडियंट असणार आहे सगळ्यात महत्वाचं, की ज्यामुळे आपला केक राईस होतो आणि खूप चांगल्या प्रकारे तो अगदी फ्लफी होतो आणि मस्तपैकी फुलून येतो. ठीक आहे, आणि मग त्याचा एक छान लुक येतो आणि टेस्टी पण आणि हलका फुलका होतो. ठीक आहे, तर ते इन्ग्रेडियंट आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. ठीक आहे, 1 TSP चा स्पून मला मिळत नाहीये, हाफ जो माझ्याकडे अवेलेबल आहे तर तो मी घेणार आहे 2 टाइम. ठीक आहे, आणि अगदी फुल भरून घ्यायचा नाहीये. नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला हा असा वरून थोडासा कटच करायचा. ठीक आहे, वरून असा हाफ कट करून मगच घ्यायचा. तर मी हा 2दा घेणार आहे बेकिंग पावडरचा कारण की हा स्पून माझा आहे ½ TSP चा. ठीक आहे, तर हा घेणार आहे मी सोडा ½ TSP. ठीक आहे, चला हे झालं. हे आहे व्हॅनिला पावडर आणि हे घ्यायचं आहे मला 1/4 TSP. वा, सुगंध अगदीच छान येत आहे पॅकेट ओपन केल्या. बेकिंगचे जेवढे पण तुमचं काही इन्ग्रेडियंट असणारे अगदी जपून आणि सांभाळून व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवायचं, नाहीतर त्याचा काही यूज नाही. ठीक आहे, नाहीतर हे अगदी नुसतंच पावडर राहिल्यासारखं राहील आणि तुमचं पूर्णपणे त्यातनं फ्लेवर निघून गेलेला असेल. ठीक आहे, बघा. आणि आता मी ऍड करणार आहे हे सायट्रिक ऍसिड, ज्याला आपण लिंबू फूल पण म्हणतो. ठीक आहे, तर ते घ्यायचं आहे मला ½ TSP. ओके, सायट्रिक ऍसिड मला घ्यायचं आहे ½ TSP. ओके, सायट्रिक ऍसिड. ठीक आहे, तर हे पण मी घेत आहे. चला, तर मग आता काय करायचं, हे जे मिक्सीच्या जार मध्ये माझे सर्व इन्ग्रेडियंट मी टाकलेले आहे, तर मी पटकन हे मिक्सरला हे ग्राइंड करून येते. ठीक आहे, तर आपलं हे प्रेमिक्स तयार झालं आहे आणि याला अजिबात वेळ लागत नाही. 10 मिनिटाच्या आत हे प्रेमिक्स आपलं तयार होतं. आणि हे तर याचं मी स्पॉन्ज पण तुम्हाला बनवायला शिकवणार आहे. ठीक आहे, काही जास्त हार्ड नाहीये. आणि आता हे प्रेमिक्स तयार असल्यामुळे कसं आपल्याला स्पॉन्ज बनवणं खूप इझी जाणार आहे. येस, अतिशय सुंदर असं प्रेमिक्स आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पण जरूर ट्राय करा हे प्रेमिक्स. 5 मिनिटं फक्त लागतात हे बनवण्यासाठी. ठीक आहे, आणि आपला पुढचा बराचसा वेळ वाचतो, जास्त वेळ लागत नाही पुढच्या गोष्टी करायला. आणि स्पॉन्ज बनवणं यासाठी आपला जास्त वेळ जाणार नाही. आणि ठीक आहे, तुम्ही पण जरूर हे बनवा आणि ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. चला, तर थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.